Hello friends, good afternoon. My name is Vaishnavi and today I welcome you on my channel Study Easy. तर आज हे आपलं दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे जेनेटिक्स या लेसनमध्ये येणाऱ्या ज्या कॉमन टर्म्स आहेत ज्या आपल्याला या लेसनमध्ये पूर्ण वेळा रिपीट होणार आहेत तर त्या आपण एकदा चॅप्टर चालू होण्याच्या आधी एकदा सम अप करून घेऊ की त्या कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन राहतं सगळ्यांना. तर ते एकदा आपण क्लिअर करून घेऊ म्हणजे आपल्याला लेसन शिकताना इझी होणार. तर पहिली टर्म्स आहे DNA. DNA म्हणजे काय तर तुम्हाला तर माहितीच असेल. DNA म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. DNAचा फुल फॉर्म आहे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. DNA ही पेंटोज शुगर असते जिचे नाव आहे रायबोज. ती या रायबोज नावाच्या पेंटोज शुगरपासून बनलेली एक चेन आहे. DNA ही डबल स्टँडर्ड हेलिक्स स्ट्रक्चर असते. कसं असते डबल स्टँडर्ड हेलिक्स स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड ॲडेनाइन, ग्वायनिन, थायमिन अँड सायटोसिन या 4 बेस पेअरपासून बनलेली असते. याला काय म्हणतात DNA. आपल्याला कन्फ्युजन DNA आणि क्रोमोझोममध्ये असते. तर DNA म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे किंवा न्यूक्लियोटाइडची एक चेन आहे. तर मग क्रोमोझोम म्हणजे काय असणार. क्रोमोझोम म्हणजे काहीच नाही. क्रोमोझोम म्हणजे काय आहे की DNAचं कंडेन्स फॉर्म. जेव्हा आपण DNAला कंडेन्स करतो, सपोज हा DNA आहे, याला जेव्हा आपण कंडेन्स करतो खूप जास्त प्रमाणात तेव्हा जे स्ट्रक्चर फॉर्म होते त्याला क्रोमोझोम्स म्हणतात. सपोज असं याला काय म्हणणार क्रोमोझोम्स म्हणणार. तर 2 टर्म्स झाले आपल्या क्लिअर, एक DNA आणि सेकंड क्रोमोझोम. तर आता आपण बोलूया तिसऱ्या टर्मकडे. ओके, तर मला सांगा की DNAचं काम काय आहे. DNAचं फंक्शन असं आहे की तो हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करते. कोणाकडनं फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. जसं की आपण आपल्या आई वडिलांप्रमाणे दिसतो किंवा आपण म्हणतो की बा एखादं लहान मूल जन्माला आलं की म्हणतो की त्याचे नाक बघ पहा त्याच्या वडिलांसारखे आहे किंवा आईसारखे आहे. तर ते कसं आपण बोलतो कारण ते त्याच्या वडिलांचे किंवा आईचे कॅरेक्टर त्या मुलामध्ये ट्रान्सफर होतात. तर ते ट्रान्सफर कशामुळे होतात कारण त्या मुलामध्ये त्याच्या वडिलांचे किंवा आईचे DNA ट्रान्सफर होतो ज्याला आपण हेरिडिटी म्हणतो. ओके, देन वी विल come the next term that is allele. Sorry, before that we will teach the gene. जीन म्हणजे काय. जीन म्हणजे त्याचे डेफिनेशन आपण म्हटले तर असं होते. जीन म्हणजे इट इज अ सेगमेंट ऑन द DNA. जीन म्हणजे काय की DNA वरचं एक सेगमेंट. सपोज हा DNA आहे तर याच्यावरचा हा छोटासा पार्ट म्हणजे याला काय म्हणणार आपण जीन. जीनचं फंक्शन काय. Gene is the segment or the unit on the DNA which is responsible for or carry the information of the production of the proteins. तर जीनचं फंक्शन काय आहे. जीनचं फंक्शन हे आहे की हा प्रोटीन याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर असते. कशाची तर प्रोटीन फॉर्मेशनची. समजलं. आतापर्यंत आपण 3 टर्म शिकलो, एक DNA, क्रोमोझोम आणि जीन. DNA म्हणजे काय. DNA म्हणजे असं सबस्टन्स जो जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करते फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग जे की 4 न्यूक्लियोटाइड्सचं बनलेले असते. ॲडेनिन, ग्वायनिन, थायमिन आणि युरेसिन. त्यानंतर आपण शिकलो की क्रोमोझोम म्हणजे काय. क्रोमोझोम म्हणजे काय द कंडेन्स फॉर्म ऑफ द DNA. यालाच काय म्हणतात क्रोमोझोम. तर बरं मला सांगा की बरं DNA असताना क्रोमोझोम बनण्याचं काय कारण आहे. तर त्याचं कारण असं आहे की DNAची लेंथ ही असते 2.2 मीटर आणि आपल्या न्यूक्लियस DNA कशामध्ये प्रेझेंट असतो तो असतो न्यूक्लियसमध्ये. आणि न्यूक्लियसची जी साईज आहे किंवा डायमीटर आहे ती आहे 10⁻⁻⁶. आणि की जो की जी DNAची लेंथ आहे त्याच्यापेक्षा खूप कमी ही न्यूक्लियसची डायमीटर आहे. तर मग त्याला आपण स्टोअर कसं करणार. तर मग त्यासाठी त्याची कॉइलिंग होऊन आपण क्रोमोझोममध्ये त्याला फॉर्म करतो. आपण म्हणजे नॅचरली फॉर्म असते. ओके, त्यानंतर आपण शिकलो जीन. जीन म्हणजे काय. तर जीन म्हणजे असा पार्ट किंवा इट इज कॉल्ड ॲज अ युनिट ऑर द सेगमेंट प्रेझेंट ऑन द DNA. म्हणजे DNA वरचा हा लॉंग DNA त्याच्यामध्ये छोटासा सेगमेंट याला आपण काय म्हणतो जीन म्हणतो. जीनचं फंक्शन काय आहे तर जीनचं फंक्शन आहे की इट कॅरी द इन्फॉर्मेशन फॉर द प्रोडक्शन ऑफ द प्रोटीन्स. ओके, देन वी विल मूव ऑन द 4th टर्म विच इज ॲलील.
आपण जो लेसन शिकणार आहे जेनेटिक्स, याच्यामध्ये ॲलिल ही टर्म खूप वेळा रिपीट होणार आहे. तर आपल्याला जीन आणि ॲलिलमध्ये डिफरंट कळलं पाहिजे. जीन म्हणजे काय, तर सपोज आपला आय कलर हा काय झाला, आय कलरसाठी एक जीन पर्टिक्युलर प्रेझेंट असेल, बट आय कलरमध्ये ब्राऊन आय कलरसाठी पर्टिक्युलर जीनमध्ये व्हेरियंट प्रेझेंट असेल, तर त्या व्हेरियंटला काय म्हणतो आपण, ॲलिल म्हणतो. एका जीनमध्ये खूप सारे ॲलिल प्रेझेंट असतात, बट एका कॅरेक्टरसाठी एका जीनमध्ये 2 ॲलिल प्रेझेंट असतात. सपोज आपण जर घेतलं हाईट, आपण कॅरेक्टर घेतला सपोज हाईट, तर हाईट या कॅरेक्टरसाठी एका जीनमध्ये 2 ॲलिल प्रेझेंट असतात. किती ॲलिल प्रेझेंट असतात, 2 ॲलिल. तर ते कोणते, एक टॉल आणि एक आहे डॉर्फ. टॉल आणि सेकंड डॉर्फ. समजलं. तर एका जीनमध्ये एका कॅरेक्टरसाठी 2 ॲलिल प्रेझेंट असतात. एक त्याच्यामध्ये असणार रेसेसिव्ह आणि दुसरा असेल डॉमिनंट. हे जे रेसेसिव्ह आणि डॉमिनंट जे टर्म्स आहे मी तुम्हाला नंतर सांगायचं आहे. सध्या लक्षात ठेवा की ॲलिल म्हणजे व्हेरियंट ऑफ द जीन. जसं की सपोज दुसरं एक एक्झाम्पल घेऊ, जसं की आय कलर हा काय, आय कलरसाठी पर्टिक्युलर DNA मध्ये, एका पर्टिक्युलर DNA मध्ये जीन प्रेझेंट असणार जो आय कलरसाठी रिस्पॉन्सिबल असणार. त्या जीनमध्ये तुमची आय ब्राऊन असेल, ब्ल्यू असेल किंवा ब्लॅक असेल, त्यासाठी जो पर्टिक्युलर कॅरेक्टर दर्शवणारा सबस्टन्स असेल त्याला आपण काय म्हणतो, ॲलिल म्हणतो. ओके. देन वी विल मूव द नेक्स्ट टर्म. ॲलिल म्हणजे समजलं का, ॲलिल म्हणजे एका जीनमध्ये त्याचा व्हेरियंट फॉर्म. व्हेरियंट कोणता शकतो, जसं की आपण हाईट घेतला, हाईटमध्ये टॉल, त्यासाठी आपण रिप्रेझेंट करतो टी. त्याचाच आणखी एक व्हेरियंट असतो तो डॉर्फ, ज्याचा आपण सिम्बॉल घेतो मेंडेलियन एक्सपेरिमेंटमध्ये स्मॉल टी. समजलं. याला म्हणतात ॲलिल. इट इज नथिंग बट अ व्हेरियंट ऑफ द जीन. देन वी विल डिस्कस न्यू टर्म विच इज रेसेसिव्ह अँड डॉमिनंट. रेसेसिव्ह म्हणजे काय आणि डॉमिनंट म्हणजे काय, हे दोघं वर्सेसमध्येच आपण डिस्कस करू. सपोज आपण आता हे दोन्ही टर्म्स आपल्याला मेंडेलियन या चॅप्टर मेंडेलियनचे जेव्हा एक्सपेरिमेंट शिकणार त्याच्यामध्ये येणार. जेनेटिक्सच्या लेसनमध्ये रेसेसिव्ह आणि डॉमिनंट हे टर्म तुम्हाला रिपीटेडली ऐकायला मिळणार. तर रेसेसिव्ह आणि डॉमिनंट याच्यामध्ये फरक काय आहे किंवा ह्या टर्म्स काय आहे हे समजून घेऊ. सपोज आपण घेतलं एखादा प्लांट, सपोज आपण जीन घेतला हाईटचा. हाईटमध्ये 2 प्रकारचं कॅटेगरीज असू शकतात. एक तर ते प्लांटची हाईट टॉल असू शकते किंवा डॉर्फ असू शकते. आता सपोज तो प्लांट टॉल आहे, टॉल असेल तर त्याला आपण डॉमिनंट म्हणतो. डॉमिनंट म्हणजे जो एखाद्याला सप्रेस करून एक्सप्रेस होतो त्याला आपण डॉमिनंट म्हणतो. तर त्याला आपण टीनी दर्शवतो. ओके, ठीक आहे. टीनी म्हणायपेक्षा बट आपण असं पण म्हणू शकतो की जो कॅरेक्टर फिनोटिपिकली एक्सप्रेस होतो बाय सप्रेसिंग दी अदर कॅरेक्टर, दॅट इज कॉल्ड एज डॉमिनंट. अँड द कॅरेक्टर विच इज सप्रेस्ड by the other dominant character, it is called as recessive character. Or the character which cannot be appear phenotypically but present genotypically in the living being are called as recessive character. Suppose let's take one example of the Mendelian experiment, that is plant height of plant. Suppose some plant have the height tall. We can see that the plant height is tall, but its genetic genotype is T, capital T and small t. Capital T and small t. Look at, capital T is represented for the tall and small t is represented for the dwarf, as we have discussed previously. Then if the capital T is expressed, then in this two allele, if the plant is shown tall, then we can see that capital T is dominant and the small t is recessive. Okay. आणि जर एखाद्या प्लांट्समध्ये, म्हणजे मी म्हणते की जर एखाद्या प्लांटची हाईट आपल्याला टॉल दिसत आहे आणि त्याचा जिनोटॉपिक रेशो हा
कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे, तर आपण काय म्हणू शकतो की हा प्लांट टॉल दिसत आहे, त्याचा जिनोटॉपिक रेशो कॅपिटल टी स्मॉल टी. मग असं का बरं झालं? त्याचं कारण असं आहे, कारण हा कॅपिटल टी या स्मॉल टीला सप्रेस करत आहे, म्हणून हा प्लांट टॉल दिसत आहे. तर मग याच्यामध्ये काय झालं की टी हा डॉमिनंट आहे आणि स्मॉल टी हा रेसेसिव्ह आहे. डॉमिनंट म्हणजे जो फिनोटिपिकली म्हणजे एक्सटर्नली अपियर होते त्याला आपण फिनोटिपिक रेशो म्हणतो. तो जो जे फिनोटिपिकली दिसते त्याला आपण डॉमिनंट म्हणतो. याच्यामध्ये फिनोटिपिकली काय दिसत आहे की ते प्लांट टॉल आहे, म्हणून कॅपिटल टी काय आहे? डॉमिनंट आहे. आणि हा प्लांटची हाईट टॉल दिसत आहे, जे की याच्यामध्ये स्मॉल टी पण इन्व्हॉल्व आहे जेनेटिफिकली, बट तो एक्सप्रेस होत नाही आहे. प्लांट आपल्याला डॉट दिसत आहे का? तर नाही. त्याच्यामुळे स्मॉल टी काय झाला? रेसेसिव्ह. ओके, I think you should understood. Okay, then we will move the next term. Sorry, I don't have a duster. Then the next term is phenotype and genotype. फिनोटाईप म्हणजे काय? तर सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर फिनोटाईप्स म्हणजे एक्सटर्नल अपिरियन्स, म्हणजे बाहेरून एखादं लिव्हिंग किंवा एखादं प्लांट किंवा एखादा लिव्हिंग बिंग कसा दिसतो त्याला आपण एक्सटर्नल म्हणतो. एक्सटर्नल अपिरियन्स ज्यालाच आपण फिनोटिपिक म्हणतो. सपोज माझी हाईट जर टॉल असेल तर तुम्ही काय म्हणणार की टॉल आहे, माझी जर छोटी असेल तर तुम्ही काय म्हणणार की छोटी आहे. बट यालाच आपण सायंटिफिक टर्ममध्ये काय म्हणतात? फिनोटिप. फिनोटिप म्हणजे काय की त्या लिव्हिंग बिंगचं एक्सटर्नल अपिरियन्स कसं आहे याला आपण फिनोटिप म्हणतो. सपोज एखादा प्लांट हे दोन प्लांट्स आपण कंपॅरिझन करू आणि इट इज अ सेकंड प्लांट. याच्यातलं टॉल कोणते आणि डॉफ कोणते आहे? ऑब्विसली दिस इज अ टॉल अँड दिस इज अ स्मॉल और डॉर्फ. नॉट अ स्मॉल, इट इज अ डॉर्फ, सॉरी. So we can say that it is phenotypically it is a phenotypically tall and phenotypically dwarf. Phenotypically means external appearance look a tall and its external appearance is look a dwarf. Okay, understood? Now we will move toward the next. Okay, then we will discuss the second term, that is genotype. Genotype is nothing but it is the study at the genetic level. जिनोटाईप्स म्हणजे काय? तर एखादा प्लांट हा टॉल आहे, ठीक आहे, बाहेरनं दिसत हा टॉल आहे, बट याचा जिनोटाईप काय आहे? जिनोटाईप म्हणजे याचे जीन किंवा याच्यामध्ये अलिल्स कोणते प्रेझेंट आहे. जर सपोज आता हा टॉल आहे तर असं नाही होणार ना की हे दोन्ही पण टी असणार. असं पण तर होऊ शकते ना की एक टी आणि स्मॉल टी पण असू शकते. तर या स्टडीला याला काय म्हणतात? तर मग जे आपण अल्फाबेटिकली एक्सप्रेस करतो, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी, याला आपण जिनोटाईप म्हणतो. एखाद्या प्लांटची हाईट टॉल तर दिसत आहे, बट त्याचा जिनोटाईप म्हणजेच त्याच्यामध्ये जे अलिल्स आहेत ते कोणते प्रेझेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो? जिनोटाईप म्हणतो. हा प्लांट टॉल आहे बट त्याचा जिनोटाईप नेहमी कॅपिटल टी नसणार. हा कॅपिटल टी स्मॉल टी पण असू शकतो. तर याला आपण काय म्हणतो? जिनोटाईप म्हणतो. आता हा डॉर्फ प्लांट आहे, तर डॉर्फ प्लांटचा ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की काय असणार जिनोटाईप? स्मॉल टी. एवढं बेसिक आपल्याला माहिती असेल कारण आपण 12th मध्ये शिकलेलो आहे. ओके, then we will discuss the next term. आता आपण शिकणार आहे होमोझायगस अँड हेटेरोझायगस. फर्स्ट वी विल डिस्कस होमोझायगस. होमो म्हणजे काय? होमो म्हणजे होमो शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला आठवते की सारखं. ओके, देन होमोझायगस मीन्स that is just simple, that homozygous means the same gene or allele having a zygote or individual. अशा इंडिव्हिज्युअल मध्ये ज्याच्यामध्ये दोन्ही पण अलील काय आहेत? सेम आहेत. म्हणजे सपोज कॅपिटल टी किंवा स्मॉल टी. असा इंडिव्हिज्युअल ज्याच्यामध्ये दोन्ही पण जीन्स किंवा अलील हे सेम आहेत, जे की कॅपिटल टी एक तर कॅपिटल टी असेल किंवा स्मॉल टी. जेव्हा दोन्ही पण अलील हे सेम असणार तेव्हा आपण त्याला होमोझायगस म्हणणार. आणि जेव्हा दोन्ही पण अलील हे
डिफरंट असणार. सपोज कॅपिटल टी स्मॉल टी किंवा हां बस एकच प्रयोग होणार, कॅपिटल टी स्मॉल टी, त्याला काय म्हणणार आपण? हेटेरोझायगस म्हणणार. जेव्हा दोन्ही पण अलील हे डिफरंट असतात तेव्हा त्याला आपण हेटेरोझायगस म्हणतात. एवढं सिम्पल आहे की जास्त त्याच्यामध्ये क्लिअरली एक्सप्लेन करायची काही गरज नाही असं मला वाटतं. त्यानंतर आपण पाहणार होमोझायगस डॉटर अँड हेटेरोझायगस डॉटर. होमोझायगस डॉटर म्हणजे काय? अशी डॉटर सेल किंवा असं नवीन ऑफस्प्रिंग म्हणजे पॅरेंट सेल अँड जे मेल पॅरेंट्स अँड फिमेल पॅरेंट्स यांचे फ्युजनने जे बनणार त्याच्यामध्ये जे दोन्ही पण अलील्स हे सेम असेल, म्हणजे मदरकडनं पण आलेलं आणि फादरकडनं पण आलेलं, सॉरी फादरकडनं पण आणि मदरकडनं पण जे दोन्ही पण जीन्स आले ते जर सेम असेल त्याला आपण होमोझायगस डॉटर म्हणणार. आणि असं झायगोट किंवा असं इंडिव्हिज्युअल ज्याच्यामध्ये पॅटर्नल साईड आणि मॅटर्नल साईड या दोन्हीकडनं आलेले जे आलेले आहे ते डिफरंट असेल, जसं की कॅपिटल टी स्मॉल टी, तर हे दोन्ही कसे आलेले हे डिफरंट आहे, तर याला आपण काय म्हणणार? हेटेरोझायगस डॉटर सेल. ओके, दिस इज so simple, so please see it and try to understand. If I have done any mistake then please sorry, this is the second video and thank you for watching. If you like then please share, subscribe and comment.